पंतप्रधान मोदी उद्या नवा महाविक्रम नावावर करणार. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम मोडीत काढणार. पंडित जवाहरलाल नेहरूंनाही मागे टाकलं. मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला असेल, पण नेहरूंच्या कार्याचा विक्रम नाही मोडू शकत. मोदींनी केदारनाथमध्ये जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या 12 वर्षांच्या निमित्तानं संजय राऊतांचा हल्लाबोल. राऊतांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मपरीक्षण करावं. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. मेवा खाणाऱ्यांनी मोदींच्या त्यागावर बोलू नये. भाजपचा राऊतांना टोला. मोदींच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण, पण त्यांना नेहरूंची बरोबरी करता येणार नाही. या काळामध्ये देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा टोला. पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे नेते ठरतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त. मोदीजी असा कार्यकाळ पूर्ण करणार की यापुढे कोणीही तसा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असंही वक्तव्य. लातूरच्या देवणीमध्ये बांबळी गावात शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्यानं नांगराच्या दुसऱ्या बाजूला चक्क पत्नीला झुंपावं लागलं. रोहित पवारांनी ट्विट करत व्हिडिओ शेअर केला. कुटुंबाला विशेष मदत मिळवून देण्याची रोहित पवारांची मागणी. पाटण्यातील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना पाटणा जिल्हा कोर्टाचा दिलासा. खान सरांच्या अटकेला पाटणा जिल्हा कोर्टाकडून स्थगिती. कोचिंग सेंटरवर गोळीबार घडून आणल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीचे दर वाढले. सोनं 1,500 तर चांदी 4,000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो. फिफा वर्ल्ड कपमुळे नागपूर दोहा विमान प्रवास 2.5 पटीनं महाग. जुलै महिन्यामध्ये दोहासाठी विमान तिकिटांच्या दरामध्ये मोठी वाढ. तिकिटाचा दर 21,000वरून 55 ते 63,000. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. ठाकरे सेनेच्या रायगड कर्जतमधील 20 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. वरळीमधील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींचाही शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. पालघर विक्रमगडचे पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे सेनेत. पुढील 2 दिवसांमध्ये राज्यातील काही भागात मान्सून दाखल होणार. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज. मात्र जोपर्यंत पूर्ण पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. हवामान विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा. दिल्लीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यामध्ये आंदोलन. पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. मात्र पुणे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन चर्चा करून निर्णय घेणार. राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतून गायब. बीएलओनं माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. एसआयआर प्रक्रियेमध्ये नाव हटवल्याचा दत्ता धनकवडे यांचा आरोप. अशोक खरात प्रकरणी महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 74 टेलिग्राम ग्रुपवर कारवाई. 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवले. अश्लील व्हिडिओ अवघ्या 20 रुपयांना विकले जात होते आणि याचा प्रसार यूएईसह 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत झाल्याचं उघड. बीकेसीमधील भारत डायमंड बोर्स कंपनीचे 3,60,00,000चे हिरे घेऊन खासगी लॉजिस्टिक कंपनीचा डिलिव्हरी बॉय फरार. बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दिलीपघर गोस्वामीच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबईतील टँकर चालक संघटनेचा संप मागे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर टँकर चालक संघटनेचा निर्णय. केंद्राच्या नव्या नियमांच्या विरोधात टँकर चालक संपावर गेले होते. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या 2 तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आरोपी भीमराव कांबळेच होता. हे तज्ज्ञांनी न्यायालयासमोर सिद्ध केलं. वाशिम जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य. योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी 30 जून 2024 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्र सरकारकडून आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. माधवी खोडे चावरेंची अल्पसंख्याक विकास विभागामध्ये सचिवपदी बदली. सुनील महिंद्राकर यांची अतिरिक्त मुद्रांकन नियंत्रण विभागामध्ये बदली. अनिता मेश्राम यांची नागपूर मनरेगामध्ये बदली. आदित्य जिवाणींची जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी बदली. भुजबळांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. भुजबळांच्या सरकारी बंगल्याच्या नावाचा गैरवापर केल्यानं कारवाई. गिरगावमधील प्रकल्पाच्या जाहिरातीसाठी शासकीय बंगल्याचा गैरवापर. भुजबळ आणि संबंधित प्रकल्पाचा काहीही संबंध नाही. माजी आमदार विप्लव बाजोरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्रावरील त्रुटीच्या आरोपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजोरी यांचा अर्ज केला होता रद्द. जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सफाळीच्या विधीश राऊतची सुवर्ण कामगिरी. अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये विधीशचं उल्लेखनीय यश. लेग बॅलन्स आणि सांघिक योग या प्रकारामध्ये 2 सुवर्ण पदकांची कमाई.
सांगलीला जात असताना सातारा जिल्ह्यामध्ये अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीला अपघात. 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. पूजा सावंतसोबत अभिनेता ऋषी मनोहरा आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळेंचा प्रवास. कोणालाही गंभीर दुखापत नाही. लंडनमधील विंडसर इथून मराठी भाविकांची पहिली ग्लोबल वारी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, पोलंड, चेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया अशा 12 देशांचा प्रवास करत ही दिंडी 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार. विदर्भातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल. आजच्या सुनावणीमध्ये शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका नाही. उद्या पुन्हा सुनावणी. मुंबई विद्यापीठाच्या LLM 2026च्या CETचे हॉल तिकीट उपलब्ध. परीक्षा शुक्रवार 12 जून रोजी दुपारी 2 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 6 या 2 सत्रामध्ये ऑनलाईन घेतली जाणार. परीक्षेचा हॉल तिकीट विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात. नातवंड सांभाळ करत नसल्यामुळे एका वृद्ध आजीला जमीन परत करत लातूर जिल्हा प्रशासनाकडून न्याय. कारसा इथल्या हौसाबाई लहाडे यांनी नातवंडाच्या नावावर केलेली जमीन मालमत्ता परत मिळावी असा दावा केला होता.